विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला भेटायचंय मला कोल्हापूरमध्ये. आज तिथं आपण भेटणार आहोत. मी तुम्हाला सांगू का, की खूप आनंदी आहे मी, खूप खुश आहे. मी या क्षणाचीच वाट बघत होतो. ऑनलाईन असताना, लाईव्ह घेत असताना आपण जी बरीचशी मुलं सांगली, सातारा, कोल्हापूरमधले होते. तर साताऱ्यातले लोकं तर मला रोजच भेटतायत लक्षात घ्या. पण सांगलीची मुलं, सांगली त्याचबरोबर इचलकरंजी. सांगली बरोबर इचलकरंजी लक्षात घ्या. हुपरी, रेंदाळ या ठिकाणातून बऱ्याच लोकांनी अपॉइंटमेंट बुक केलेले आहेत. अपॉइंटमेंट मी तुम्हाला सांगतो रिझन आहे. पण मला असं वाटतंय बरं का, की लोकांची संख्या खूप होणार आहे. तेव्हा तुमचे फोन कॉल हे इम्पोर्टंट आहेत लक्षात घ्या. बरं कुठल्या मुद्द्यावर डिस्कशन करायचं आपल्याला? ब्रांच सिलेक्शन. ओके, हा महत्वाचा मुद्दा आहे. तुमचा सीटच्या स्कोरवर पर्सेंटाइल किती होईल? हा मुद्दा आहे. गव्हर्नमेंट व्हर्सेस प्रायव्हेट कॉलेज हा मोठा वादाचा मुद्दा आहे बरं का लक्षात घ्या. गव्हर्नमेंटच पाहिजे असा हट्ट आहे बऱ्याच लोकांचा. मग त्याच्यावर थोडंसं डिस्कशन होणार आहे. त्याचबरोबर कॉलेज प्रेडिक्शन केलं जाणार आहे. ओके, मग या सगळ्या गोष्टी आहेत रे. मग वाट कुठली बघताय? तुम्हाला कॉल करायचा आहे. तुम्हाला आम्हाला या नंबरवर कॉल करायचा आहे. 80 87 31 80 64. मग बघा लक्षात घ्या. आमचा तिथं ऑफलाईन क्लास आहे फक्त 12th स्टँडर्ड. ओन्ली 12th स्टँडर्ड लक्षात घ्या. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी अजून एक नंबर तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. ओके, लिहितोय नंबर लक्ष द्या. 8767844774 प्रदीप सरांचा नंबर आहे. या दोन्हीपैकी कुठल्याही नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करू शकताय. मुद्दा काय आहे, की आमचा जो ऑफलाईन क्लास आहे तिथे एकाच वेळेस 30 ते 40 लोकच बसू शकतात आणि त्यानुसारच आम्हाला अपॉइंटमेंट क्लोज करावी लागणार आहे. मग तुम्हाला वाटेल सर परत नाही का होणार? दर रविवारी आता आमचं काउन्सिलिंग सेशन जे आमचे पर्सनल काउन्सिलिंगची बॅच आहे. डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो बरं का लक्षात घ्या. म्हणजे ह्यातल्या सगळ्याच लोकांनी आपलं काउन्सिलिंग घेतलेलंच आहे लक्षात घ्या. पेड काउन्सिलिंग आहे, पण पहिल्या दिवशी आम्ही सगळ्यांना भेटणार आहोतच तिथं. तुम्ही येऊ शकताय. पण 30 ते 40 जागा आहेत याचा अर्थ मी 20 पालकांनाच तिथं देऊ शकतो. बरं तिथं काय घडेल सगळं हे करेल मी तुमच्याशी व्हिडिओमध्ये डिस्कस करेन. कारण तुमचे कॉमन क्वेश्चन असतात बाळांनो. त्यामुळे आता माझे बरेचसे स्टुडंट अमरावतीचे आहेत बरं का रे बाळांनो. अमरावतीचे आहेत, नागपूरचे आहेत. तिथली जास्त मुलं आहेत आपल्याकडे खूप आहेत. सगळ्यांना काही जमणार आहे का पुण्याला किंवा कोल्हापूरला मला भेटायला यायला? नाही. मग ऑफलाईन, ऑनलाईन आपण तुमचे तिथले पॉइंट तुमच्याशी डिस्कस करू शकतो मी आणि तुम्ही मला तुमचे क्वेश्चन्स विचारा. मी नेहमी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देतोयच. पण थांबा रे बाळांनो, मान्य करतो बरं का, कधी-कधी राहतंय बरं का. दिवसभर पालकांची लाईन असेल, तर फोन उचलता सुद्धा येत नाहीत मला. पण प्रदीप सर कॉल उचलतात सगळे. रिटर्न कॉल पण आम्ही करतो. पण एकाच वेळेस 2 कॉल पैकी एक जर बिझी असेल ना, एक जर नसेल समजा कॉल रिसीव्ह करायला, तर याच्यावरचा कॉल आला तर तिकडे काय-काय मिस कॉल आलेले असतात बरं का. तेवढं प्लीज जरा समजून घ्या बरं का. इनिशियली एवढं होणार आहे लोड. बरं, पण जे पर्सनली मुलं आहेत त्यांना आमचा तिसरा नंबर असतो बरं का लक्षात घ्या. वेगळा नंबर असतो. त्यांना 24/7 आम्ही सपोर्ट देतोय. मग आमची काउन्सिलिंग बॅच दी बेस्ट असणार आहे. मग ती घ्यायला तुम्ही विसरूच नका. आणि जास्त मोठा व्हिडिओ बनवत नाहीये. लवकरात लवकर आपण भेटू. ओके. आणि टायमिंग काय आहे ते सगळे प्रदीप सर तुम्हाला कळवतीलच. चला ऑल द बेस्ट.